नमस्कार स्वामी भक्त हो. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा, जर भगवान श्रीरामांचा जन्म झाला नसता तर आज या पृथ्वीवर धर्म जिवंत राहिला असता का? रावणाच्या अत्याचारापासून या जगाला कोणी वाचवलं असतं? आणि सर्वात महत्त्वाचं, श्रीरामांचा अवतार फक्त रावणाचा वध करण्यासाठी होता की त्यामागे आणखी एक गूढ कारण दडलं आहे? आजच्या या रामनवमी विशेष कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीरामांचा जन्म, त्यांचं दिव्य अवतार कार्य आणि त्यांच्या जीवनातून मिळणारा अमूल्य संदेश. राम नाव घेताच मनाला एक वेगळीच शांती मिळते. एक असा राजा जो स्वतःपेक्षा प्रजेला जास्त महत्त्व देतो, एक असा पुत्र जो वडिलांच्या वचनासाठी सर्व काही त्यागतो, आणि एक असा मानव जो देव असूनही माणसासारखं जीवन जगतो. अयोध्या नगरी संपन्न, सुंदर आणि धर्मनिष्ठ लोकांनी भरलेली. तेथे राज्य करत होते राजा दशरथ, शूर, पराक्रमी, पण अंतर्मनात एक मोठं दुःख. त्यांना संतान नव्हतं. दररोज ते देवाकडे प्रार्थना करत, हे प्रभू, मला एक पुत्र द्या. शेवटी ऋषीच्या सल्ल्याने त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी अग्निदेव स्वतः प्रगट झाले आणि त्यांनी दिलं एक दिव्य पायस आणि सांगितलं, हे तुमच्या राणीला द्या, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. काळ गेला आणि तो पवित्र दिवस आला. चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर साक्षात भगवान श्रीरामांचा जन्म झाला. कौशल्या मातेला आणि सर्वांना फार आनंद झाला. त्या क्षणी देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, गंधर्वांनी गाणी गायली. संपूर्ण अयोध्या जय श्रीरामच्या घोषाने दुमदुमून गेली. त्यानंतर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचाही जन्म झाला. पण मित्रांनो, ही कथा इथेच संपत नाही. रामांचा जन्म हा फक्त एक आनंदाचा प्रसंग नव्हता. त्यामागे एक मोठं कारण होतं. पृथ्वीवर अधर्म वाढत होता. रावण आपल्या शक्तीचा गैरवापर करत होता. तो इतका बलवान होता की देव सुद्धा त्याला हरवू शकत नव्हते. तेव्हा भगवान विष्णूंनी मानव रूपात जन्म घेण्याचा निर्णय घेतला. कारण रावणाला वरदान होतं, देव त्याला मारू शकत नाहीत. म्हणूनच देवाने माणूस बनून जन्म घेतला, श्रीराम म्हणून. पण विचार करा, इतका महान असूनही रामांना सुखाचं जीवन मिळालं का? नाही. त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला. आई वडिलांपासून दूर जावं लागलं. पत्नी सीतेपासूनही वेगळं व्हावं लागलं. का? कारण त्यांनी वडिलांचं वचन पाळलं. इथेच राम महान ठरतात, कारण ते देव असूनही त्यांनी कर्तव्याला सर्वात वर ठेवलं. वनवासात असताना रावणाने सीतेचं अपहरण केलं. तो क्षण रामांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता. पण त्यांनी हार मानली नाही. हनुमानासारखे भक्त भेटले, वानर सेना तयार झाली आणि सुरू झाला धर्म आणि अधर्म यांचं महान युद्ध. शेवटी रावणाचा वध झाला आणि धर्माचा विजय झाला. रामाची कथा फक्त एक गोष्ट नाही, ती आपल्याला शिकवते वचन पाळणं म्हणजे काय, संकटातही शांत राहणं म्हणजे काय, आणि योग्य मार्गावर चालणं म्हणजे काय. आजच्या काळातही रामांचा आदर्श तितकाच महत्त्वाचा आहे. राम म्हणजे फक्त देव नाही, तो एक विचार आहे, एक आदर्श आहे आणि एक जीवन जगण्याची दिशा आहे. या रामनवमीला फक्त सण साजरा करू नका, आपल्या जीवनात राम आणा. जर तुमच्या मनाला ही कथा भिडली असेल, लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.